सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत. ताई, असो खरा प्रकरणामध्ये अजून नवीन नवीन दररोज खुलासे होत आहेत. नाशिकमध्ये 7 गुन्हा त्यांच्यावर दाखल झाले आहेत. काय सांगणार? कसं आहे की माझ्याकडे जेव्हा माहिती यायला सुरुवात झाली होती तेव्हाच मला सांगण्यात आलं होतं की 5 ते 6 महिला तिथे गुन्हा दाखल करण्यासाठी घिरट्या घालतायत, पण ते करून घेतलं जात नाही आहे. तेव्हाच मला म्हणजे माहिती होतं की 5 ते 7 तर नक्कीच होतील, कारण आता जसजसे खुलासे होत आहेत म्हणजे एक या मनोरुग्ण अशा व्यक्ती म्हणजे मनोरुग्ण, विकृत, पिशाच्च, आपण ज्याला जी जी उपमा देऊ ती ती उपमा कमी पडेल. आणि आधी काय म्हणे कॅप्टन, आता सगळे जे खुलासे त्याच्यावर होत आहेत की तो त्याला 35.86% 10वीला मिळाले होते, तो गणितात नापास झालेला सो कॉल्ड न्यूमरॉलॉजिस्ट हे सगळं करत होता. म्हणजे त्याच्यात नरबळीचा संशय, बायकांवर बलात्कार केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ, त्याच्यात आता 7 गुन्हे दाखल आणि काय काय बघणं बाकी आहे माहीत नाही. पण अशा व्यक्तीला मोठं कोणी केलं तर राजकारण्यांनी केलं आणि लोकांनी केलं. तर मी सरळ सरळ दोष हा लोकांना पहिला देईन, कारण त्यांनी त्याच्या म्हणजे मी व्हिडिओज बघितले, चालताना त्याच्यापुढे फुलं टाकायची, त्याच्या डोक्यावर फुलं टाकायची, हा दोष लोकांचा आहे. नको त्या गोष्टीत पडायचं, नको त्या लोकांवर विश्वास ठेवायचे. धर्म इतका इतका विचित्र असेल का की एका माणसामध्ये परमेश्वराचा वास येणार? हे काय म्हणजे कसल्या मान्यता आहेत ह्या? आता लोकांना हे डोकं शाबूत ठिकाणावर आणेल. आणि हे जे जे राजकारणी आहेत त्यांची सगळ्यांची खरं तर नावं येणं गरजेचं आहे. आता आपण बघतोय की मवियाने त्यांना धरणाचं पाणी दिलं होतं, जयकुमार गोरेंनी रावलनी त्यांना मंदिरासाठी निधी दिला 1.5 कोटीचा. तो तुमचा माझा कराचा पैसा होता जो आपण देशाला मोठं करण्यासाठी दिला होता. हे मंदिरात घालतात, पण त्यांना हॉस्पिटल बांधता येत नाहीत, त्यांना शाळांसाठी निधी नाही, कशासाठी निधी नाही, पण अशा खराताच्या संस्थेलाच्या घशात घालण्यासाठी निधी आहे. हे सगळं बघून खरंच खूप संताप होतो. अभिजित भांडे पाटील यांच्या सध्या बदली करण्यात आल्यात. असो खरात यांच्या प्रकरण समोर आल्यानंतर तुम्ही त्यांचा खुलासा केला होता, काय सांगा? कसं आहे की अभिजित भांडे पाटील आता तर नावच बाहेर आल्यामुळे काही बोलण्याला हरकत नाही. मी माझ्या बोलताना म्हटलं होतं एक डेप्युटी कलेक्टर आहेत, तसेच आता आणि माहिती देते तुम्हाला, एक ॲडिशनल कलेक्टर सुद्धा आहेत जे मुंबईतच कार्यरत आहेत. त्यांचंही काही दिवसात होईल, पण बदली हा त्यातनं काढलेला मार्ग नाही. त्यांना सस्पेंड करा, चौकशी करा, यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसे होते, प्रीती अभिजित भांडे पाटीलचं नाव त्या सातबाऱ्यावर कसं होतं, त्यांचे इतर किती व्यवहार होते, याची चौकशी झाली पाहिजे. SRMनं बदली करून त्यांना रेव्हेन्यूमध्ये टाकलं असं मी ऐकलंय, तर रेव्हेन्यूमध्ये सुद्धा हीच घाण ते करणार. अशा माणसाला सस्पेंड खरं तर बडतर्फ करायला पाहिजे, पण ही बदली केली हा त्यातनं काढलेला मार्ग नक्कीच नाही. अजून एक अधिकारी आहेत तुम्ही सांगतात, तो कोण आहेत आणि कशा प्रकारे मदत करत होतात? नाही, आताच्या घटकेला त्याचं नाव बाहेर येईल तेव्हा येईल. मी काढणं योग्य होणार नाही, कारण माहितीच आहे तुम्हाला की 39 डिफेमेशन केसेस मी लढते. पण आता ह्या सगळ्या गोष्टी, माझी जी माहिती आहे ती मी दाते सरांकडे नक्कीच देणार आहे आणि त्यांनी जी असेल ती कारवाई करावी असंच मला वाटतंय. राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे महिला जे आहेत ते रुपाली चाकणकर यांना प्रदेश महिला अध्यक्ष पदाच्या पण राजीनामाची मागणी करत आहेत, काय सांग? प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा या बाईंनी तात्काळ खरं तर द्यायला हवा होता. सुनेत्रा पवार ज्या स्वतःला पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतायत, त्यांनी हा तात्काळ राजीनामा घेणं गरजेचं होतं. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही, दिवस जात आहेत. पण या लोकांना काहीच वाटू नये की जोपर्यंत माझ्यावर असे आरोप आहेत ते सिद्ध होऊन किंवा न सिद्ध होऊन मी त्यातनं बाहेर पडेपर्यंत मी राजीनामा देते असं म्हणणं अपेक्षित असतं. पण या लोकांना जनाची नाही, मनाची नाही, कसलीच लाज नाही आहे, त्यामुळे हे करत राहत आहेत. दुसऱ्या लोकांना ताकद देणारे असो खराच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्याच्यामध्ये ते सांगत होता की मी थकलो आहेत, असा एक व्हिडिओ समोर आला होता. त्याच्या मी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत ॲक्च्युली नाशिकच्या, की तिकडे तो नाशिक जिल्हा बाले किल्ला वगैरे, आणि त्या बाले किल्ल्यात बऱ्याचशा जणांना आणून म्हणजे तुडवलं जातं क्रिमिनल्सला. मला आता कायद्यात राहून हे सगळं योग्य आहे की नाही त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही, पण मनातून प्रत्येक स्त्रीला वाटत असेल की अशा माणसाला हेच करणं गरजेचं आहे. पण अगेन आय से की कायद्यात राहून जे बसत असेल तसं झालं पाहिजे. पण त्याची ती स्थिती बघून मनोमन प्रत्येक स्त्री सुखावली असेल यात मात्र शंका नाही.
त्यांचे अजून एक प्रकरण समोर आहे, ते साप वगैरे काहीतरी तर रेडीमेड ठेवलं होतं, रिमोट कंट्रोलचा वापर करत त्यांच्या ढोंग वगैरे करत होतं, असं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं पहिल्याच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की तो उष्णोप्रिय आणि सिद्धप्रिय अशा 2 प्रकारच्या प्रार्थना करायच्या. पहिल्या ह्याच्यात तो शिवलिंगाच्या वरचा जो हंडा होता तो हलायला लागायचा आणि तेव्हा लोक ओम ईशान्येश्वराय नमः अशा 11 वेळा म्हणायचे आणि त्यानंतर हे सगळे प्रकार व्हायचे. लोक प्रश्न विचारून थांबला रे थांबला की ते त्याचं उत्तर होतं. त्याच्यात सिद्धप्रियमध्ये मी आपल्याला म्हटलेलं ऐकलं असेल आपण की सापाचे आवाज यायचे, नंतर कोणाला वाघ दिसायचे, कोणाला आकृत्या दिसायच्या. हे सगळं ज्याला हॅल्युसिनोजन्स आपण म्हणतो ते त्यांना पाण्यातनं दिलं जायचं असं बहुतेक संशय आहे. ते हॅल्युसिनोजन्समुळे त्यांना ते हॅल्युसिनेशन्स व्हायचे आणि कोणाला आकृत्या दिसायच्या, कोणाला काही दिसायचं आणि त्याच्यात हा 20 फुटी काय साप आणायचे आणि ती जे मी म्हटलं की तसे आवाज यायचे. हे सगळे प्रकार तिथे केले जायचे. तर असा हा अघोरी विकृत माणूस, याला मला नाही वाटत हा जेलमधनं याच्या पुढे कधी बाहेरचा लाईट पण बघू शकेल. कुठचाच जज ह्याला बाहेर काढणं शक्य नाही. पण राजकारणासाठी आणि काही लोकांची नावं वाचवण्यासाठी जर हे केलं गेलं तर मात्र सोडणार नाही. ताई, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये अजून लोक आहेत का त्याच्यासोबत? कारण हा एक मोठी गँग असू शकतात त्याच्यामध्ये. 100%. आता हे काही एकटा माणूस करू शकत नाही. कारण पहिलं म्हणजे तो ते जे उष्णोजल बनवायचा ते आपण समजू शकतो की बाबा तो एकटा घरात बसून भरून बाटल्या करून तयार करायचा. पण हे सगळं कोऑर्डिनेशन ते तो जे लोटा मी म्हटलं हलवणं, अमुक थांबवणं, तो साप बाहेर काढणं, हे सगळं एकटा माणूस नक्कीच करू शकत नाही. त्याच्यात नक्कीच त्याच्याबरोबर त्याचे सहकारी होते आणि आता ते चौकशीत तेजस्वी सातपुते मॅडम नक्कीच करतील अशी माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.